मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळचं वातावरण बघा. मी धुत होती कपडे. तसा वाजले 9:30. पण गाईला खूप ताण लागली होती. वासराला पाणी दाखवलं. गाईला डायरेक्ट टाकीतच पाणी करायला सोडलं. कारण का पेशल त्याच्यासाठी ती टाकी ठेवली आहे. लय ऊन लागतंय ना. मग आधी म्हटलं हिला पाणी दाखवून घ्यावं. कपडे झाले धुवायची, वाळू घातली. घरात ज्ञानेश्वरीचं त्यांचं काय काय चाललंय चला तुम्हाला मी दाखवते. गाई बांधून तिला खाया टाकून ऊस तर काय तोडला नाही. चला इथं पाणी पेच झाले. चल बाहेर निघात ना, बाहेर चल चल. इकडून बघा कसं दिसतंय. आणि आता म्हणलं चहा प्यावं एकदा. सगळं बाहेरचं कामावरून आली, ऊनला पडले. पण चहा प्यायल्याशिवाय काही काम सुचत नाही. कपडे हे वाळू घातलेलं तुम्ही तर बघितलं. ज्ञानेश्वरी दुधी घालून आली इकडं. मग अशी भेंडी ही चिरली होती, शिजाय घालायची होती. पण परत कपडे पण धुवायला लय ऊन लागतं. आणि जायचं आहे आम्हाला बारामतीला, उरकायचं आहे. कणिक मळून ठेवली आहे. उरकायचं आहे की जायचं आता. हे सगळं आवरायचं. भेंडी तर शिजली. हिरव्या मिरचीची भेंडी केली एक मस्तपैकी. हो कशी वाढू झालं. ती चुलीवर होती. ज्ञानेश्वरीला लावली होती हलवायला. मी केली म्हणून सांगते. बर, चहा पण उकाळलाय. तर चहा प्यायचा आणि मग बाकीचं काय राहिलेलं काम करायचं आता. कारण की सगळी सामग्री ही मीच काढलेली. हा. चिरली पण मीच दिलती. हा काय बोलली? चिरली? खरं सांगायचं, कोणी चिरली मी होती? चिरलेली का नाही? मग काय ती मी चिरली. काय अगं नेनू? असं चिरली होय. अगं मी धार काढून पण आली, भेंडी चिरली. तुला म्हणलं लसूण सोलून टेस गतावर मी आली आणि म्हणते मीच भेंडी चिरली. पण नाही, पण सामग्री मी काढून दिलती का नाही? हा बरोबर आहे. कशाची सामग्री? हलवली पण मीच का नाही आधी? हो की, पण कुटबीट मीच हे केलं. हो ना. मग तू टाकलं म्हणून काय झालं होय ग? ओके. हा तुला नको वय यायला काय? तू शिकते आता, शिकली एकदा म्हणजे तू का? अरे पण मला येते की आता भाकरी सगळं येते. हे बाया तुला सगळं येतं, काय करायचं? शिकलं पाहिजे ज्ञानेश्वरी. हळूहळू आता शिकते की. हा शिकायला आता हाय टायमिंग अजून 2 वर्ष तुझ्याकडे शिकायला. परत 10वीला गेल्यावर कुठलं तुझीच चेहरा. मग 10वीला मग अभ्यास एवढं. 8वी 9वी नाही 7वी 8वी 9वी 2 वर्ष आहेत तुझ्याकडं. ज्ञानेश्वरी तुझ्याकडे 2 वर्ष येतं. कळलं का? मी 5वी पासून सगळं शिकले. बर 5वी पासूनच शिकली. चहा पार आटून जायचा आणि मग गोड व्हायचा. तर आधी चहा घेतो. घामाने कसलं तोंड झाले आणि कपाळाची टिकली पडलेली माहितीच नाही. कपडे धुवत बघितलंच नाही तोंड कशाला बघितलंय. उठल्यापासून कामच काढलं. या गाईचं आवरलं, ऊस तोडला. हाताने उरका नाही काम पटापटा. एक तर हात दुखतोय त्याच्यामुळं. आज आणि दवाखान्यात जायचे बोलावलंय. काय झालंय हाताला तिथं कशात फरक पडा नाही. कर येतोय काय तू आमच्या बरं? कुठं? बारामतीला. उरक करा त्याला न्यायचंय तिथं काम आहे त्याचं. चल होय रे. मग उरक करा पटकन. जेवायचं जायचं. लय उशिरा तिथं नाही जमत. एकच्या आधी दवाखान्यावरून कुठं गेलतं बापू? आणि सकाळी गेलता ना मोटर चालू. तसं पण करते ती वय नळावलं. अयो मग लय अवघड आहे शेतकऱ्याचं ना. काय कशाला? अण्णा तिला एक ताट धीर. हो घे इकडचं दे. अयो कॉक चालूच ठेवलाय बापू. त्यो पाण्याचा. बापून झाले गडबड चालली. चला जेवायचं झाली भिंडी आता. लाटायची. अरे तिथं ताट नाही ना.